नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान. तर आजचा आपला विषय आहे की बरेच शेतकरी म्हणत आहेत की बुवा शेती आता परवडण्यासारखी राहिलेली नाही. आणि हे अंतिम सत्य असेल हे पण तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. शेती खरंच परवडते का? आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर शेती का परवडत नाही याचं पण आपल्याला मंथन करावं लागेल. आपणच मंथन नाही तर सरकार पण याच्यावर विचार विनिमय, जे विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आहेत, अधिकारी आहेत, ते पण याच्यावर अभ्यास भरपूर करत आहेत. पण खरा शास्त्रज्ञ हा शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांनीच ठरवलं पाहिजे की या शेतीमध्ये आपल्याला कसं, शेती हा आपला धंदा आहे तर या धंद्याला कशा प्रकारे आपल्याला समृद्धीकडे आणता येईल. कारण आपण दिवसेंदिवस याच्यामध्ये लॉस होत आहोत. आपण जर हळदीचं उत्पन्न पाहिलं, हळद जरी घेतली, कोणतंही उत्पन्न घेतलं तर भरमसाठ खर्च झालेला आहे आणि तो खर्च कसा कमी करता येईल याच्यावर आपल्याला विचार करावा लागणार आहे. जर आज आपण हळदीचं क्षेत्र 1 एकर लावलं तर कमीत कमी 1 एकरला आपलं बेणं जरी ठेवलं तरी 1 लाख रुपये ते सव्वा लाख रुपये नुसता खर्च आहे. औषध असेल, ड्रीप असेल आणि पेरणी, वखरणी, त्याची काढणी, शिजवणी आणि त्यानंतर पॉलिश करून विकणं, याच्यापर्यंत आपल्याला 1 ते सव्वा लाख रुपये खर्च येते. आणि त्याच्यामध्ये सध्या भाव आहे म्हणून बरं आहे, पण ज्यावेळेस भाव उतरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अक्षरशः माती होते आणि याला सर्वस्व आपणच जबाबदार. कारण आपला खर्चाचा ताळमेळ राहिलेला नाही. शेतकऱ्यांची सर्वात मोठी एक समस्या झाली की खर्चाचा ताळमेळ राहिलेला नाही. आणि खर्चाचा ताळमेळ नसल्यामुळे जी गोष्ट 10,000 व्हायची त्या जागी आपल्याला 15 लागायले, 15च्या जागी 20 लागायले आणि मग असा खर्च वाढत चालला. आणि शेवटी जर लास्टला आपण सगळा अभ्यास केला, आराखडा, सहजासहजी शेतकरी तर आपण लिहून ठेवत नाही. तुम्ही असो अथवा मी असो, आपण हिशोब आपला नसतेच. त्याच्यामुळं आपले एक ढोबळ कारभार असतो. त्या ढोबळ कारभारामुळं आपली अक्षरशः माती होत आहे. काही शेतकरी लिहून ठेवत आहेत तर त्यांचा अभ्यास पाहिला तर शेतीवर एकंदरीत जास्त खर्च व्हायला, फक्त आपला असं व्हायला चालू बाकी याच्यामध्येच आपले दिवस निघून चालली. आणि एखाद्या वर्षी हंगाम चांगला पिकला त्यावेळेसच काहीतरी थोडंफार आपल्या पदरी पडल्याने, जमापुंजी झाल्याने असं होत आहे. अन्यथा आपला खूप खर्च वाढलेला आहे. आणि हाच खर्च कसा कमी करता येईल यासाठी आपण आता या आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून आपण कार्यशाळा घेणार आहोत. जितका कमी खर्च करता येईल तितका आपण खर्च कमी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना शिकवणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. आणि खरंच शेतीवरला खर्च कमी करता येऊ शकते का यासाठी कमेंट नक्की करा. जय जवान जय किसान.